आय कांट वेट एव्हरी डे फॉर अ हार्ट अटॅक टू किल मी. भारतातल्या एका नावाजलेल्या डॉक्टरच्या 19 जून 1981 रोजी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं होतं. हे डॉक्टर होते भारताला पहिली दुर्गा नावाची टेस्ट ट्यूब बेबी देणारे डॉक्टर सुभाष मुखर्जी. IVF वरील आपलं संशोधन पूर्ण करण्यासाठी ज्या व्यक्तीने स्वतःचं कुटुंब वाढू न देण्याचा अर्थात स्वतःला मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता, त्याला त्याच्या याच संशोधनामुळे सुसाईड का करावं लागलं आणि भारताला पहिलं IVF बाळ कसं मिळालं याचीच गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 25 जुलै 1978 इंग्लंडमध्ये जगातील पहिलं टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राउन जन्माला आलं आणि त्याच्या काहीच महिन्यानंतर कोलकात्यात 3 ऑक्टोबर 1978 रोजी एका गोंडस मुलीचा जन्म झाला, जिचं नाव होतं कनुप्रिया अग्रवाल. पण जगासाठी ती होती दुर्गा, भारतातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी. हा फक्त या बाळाचा जन्म नव्हता, तर विज्ञानातील एका नव्या युगाची सुरुवात होती. कारण तेव्हा भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शर्यतीत तसा मागेच होता. वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रगत संशोधन सुरू होतं, पण भारतात साधनांची, फंडिंगची आणि पाठिंब्याची कमतरता होती. अशा वेळी बंगाली सायंटिस्ट डॉक्टर सुभाष मुखर्जी यांनी ठरवलं की भारतातही हे शक्य आहे आणि दुर्गाच्या जन्माने ते सिद्ध सुद्धा केलं. डॉक्टर सुभाष यांचं स्वप्न होतं अपत्यहीन जोडप्यांना आशेचा नवा किरण देण्याचं. त्याने ठरवलं की इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF तंत्रज्ञान भारतात आणायचंच. पण ना सरकारचा पाठिंबा, ना मोठी लॅब, ना परदेशी यंत्र. फक्त त्यांच्या मनातली जिद्द, मेहनत आणि वैज्ञानिक बुद्धी याच्या जोरावर त्यांनी असाध्यही साध्य करून दाखवलं. यासाठी डॉक्टर मुखर्जींनी आपल्या घरातच छोटीशी प्रयोगशाळा तयार केली. त्यांनी रेफ्रिजरेटरचा वापर इन्क्युबेटर म्हणून केला. महागडी उपकरणं नसल्यामुळे त्यांनी अनेक प्रयोग स्वस्त साधनांवर केले. या सगळ्यात त्यांची पत्नी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आणि अथक प्रयत्नानंतर भारताने विज्ञानाच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिलं. या दुर्गाचा जन्म झाला तो विज्ञानाचा एक अद्भुत चमत्कारच होता, पण त्याच्या मागचं संशोधन त्या काळातील वैद्यकीय विश्वाला समजण्याच्या पलीकडचं होतं. डॉक्टर मुखर्जींनी एका साध्या घरात कमी साधनांमध्ये आणि कुठलाही परदेशी सपोर्ट न घेता हे शक्य करून दाखवलं होतं. पण जेव्हा त्यांनी हा यशस्वी प्रयोग जगजाहीर केला, तेव्हा त्यांना जे कौतुक अपेक्षित होतं त्याऐवजी त्यांच्यावर संशयाचा पाऊसच पडला. अनेक डॉक्टर, संशोधक आणि सरकारी अधिकारी म्हणाले की हे शक्यच नाहीये, ही गोष्ट बनावट आहे, हे तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं नाटक आहे. डॉक्टर मुखर्जींनी सगळ्यांना आपल्या संशोधनाचे पुरावे दाखवले. त्यांनी दुर्गाच्या जन्माची संपूर्ण प्रक्रिया, तिच्या आई वडिलांची वैद्यकीय माहिती, प्रयोगशाळेतील नोंदी सगळं काही पारदर्शकपणे सादर केलं. पण त्यांच्या मेहनतीकडे आणि प्रामाणिकपणाकडे पाहण्याऐवजी लोकांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तुमच्याकडे इतकी कमी साधनं असताना हे कसं शक्य झालं? हा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली. त्या समितीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही परदेशी उपकरणं वापरली का? तुम्हाला हे तंत्रज्ञान कुठून मिळालं? तुमच्याकडे वैज्ञानिक पुरावे काय आहेत? डॉक्टर मुखर्जींनी एक एक उत्तर संयमाने दिलं, पण समितीचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. अखेर समितीने अहवाल सादर केला की अशा प्रकारचं संशोधन भारतात शक्य नाही आणि त्या एका वाक्याने डॉक्टर मुखर्जींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या चौकशी अहवालानंतर डॉक्टर मुखर्जींवर कठोर निर्बंध लादले गेले. त्यांना पुढील संशोधन करण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्याशी बोलणं टाळलं. एकेकाळी भारताला अभिमान वाटावा असं काम करणाऱ्या डॉक्टर मुखर्जी यांचं स्वप्नच त्यांच्या दुःखाचं, आत्महत्येचं कारण बनलं. अपमान, अविश्वास या गोष्टींनी त्यांना आतून संपवलं. पुढे 1981 मध्ये त्या सर्व वेदनांचा भार सहन न झाल्यामुळे डॉक्टर सुभाष मुखर्जींनी आत्महत्या केली. डॉक्टर मुखर्जींच्या मृत्यूनंतर जवळपास 2 दशक गेली. लोकांनी त्यांच्या नावाचाही उल्लेख करायचा थांबवला, पण सत्य कायम टिकतंच. 2002 मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने त्यांच्या संशोधनाची पुन्हा तपासणी केली. त्या तपासणीत हे स्पष्ट झालं की 1978 मध्ये डॉक्टर मुखर्जींनी केलेलं संशोधन पूर्णपणे वैज्ञानिक आणि खऱ्या पद्धतीने केलं गेलं होतं. ICMRने त्यांना भारतातील पहिलं टेस्ट ट्यूब बेबी तयार करणारे वैज्ञानिक म्हणून अधिकृत मान्यताही दिली. जगभरातील अनेक वैद्यकीय संस्थांनी त्यांच्या कामाचा सन्मान केला, पण त्यावेळी डॉक्टर मुखर्जी नव्हते. आज जग त्यांना भारताच्या IVF तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखतं. त्यांच्या मेहनतीमुळे आज लाखो जोडप्यांना पालक बनण्याची संधी मिळते, पण जो सन्मान त्यांना जिवंत असताना मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.
आता आज ते नाहीयेत, पण त्यांच्या कार्याने भारताच्या विज्ञान इतिहासात कायमचं अमर स्थान मिळवलंय एवढं मात्र नक्की. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.